पेपर आज आपण डिस्कशनला घेतोय. पहिला प्रश्न आपण डिस्कस करूयात. कोळ्यांचा पहिला उठाव, दुसरा उठाव, तिसरा उठाव म्हणजे असे उठाव दिलेले आहेत आपल्याला एका बाजूला. त्याच्यामध्ये भिल्लांचा उठाव देखील आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला काय दिलेलं आहे की उठाव मोडून काढणारे अधिकारी. तर आपल्याला अशा पद्धतीने जोड्या जुळवायला हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये जरी आपल्याला काही फॅक्च्युअल गोष्टी काही माहीत असतील आणि तर त्या काही माहीत असलेल्या गोष्टींच्या आधारे आपण काय करू शकतो, आपल्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. बरोबर. आता समजा तुम्ही एक गोष्ट ह्या म्हणजे आयदर तुम्हाला कोळ्यांचं माहिती किंवा भिल्लांचं माहिती. समजा तुम्हाला भिल्लांच्या उठावामध्ये कॅप्टन ब्रिग्ज माहीत असेल. ठीक आहे, ब्रिग्ज किंवा इथं ब्रिग्ज झालेला आहे. समजा हा भिल्लांचा उठाव मोडणारा कॅप्टन ब्रिग्ज माहीत असेल तर आपल्याला अर्ध उत्तर इथंच भेटून जातं. बघा, डचं पर्याय असलेला 3 पर्याय असलेला हा आपल्याला पहिला ऑप्शन आणि दुसरा ऑप्शन हे दोनच आपल्याकडे शिल्लक राहत आहे. त्यातही काय बघा, बीमध्ये काय, बीचा ऑप्शन दोन्हीकडे सारखा आहे. बीचा एकच आहे म्हणजे रोज कुठं आहे, दुसऱ्या उठावामध्ये आहे. म्हणजे राहतोय प्रश्न कोळ्यांचा पहिला उठाव आणि कोळ्यांचा तिसरा उठाव आणि मग कॅप्टन जेल आहे का कॅप्टन अलेक्झांडर आहे. आता हा जो कोळ्यांचा तिसरा उठाव होता, ह्या कोळ्यांच्या तिसऱ्या उठावामध्ये कॅप्टन जेल हा अधिकारी होता आणि पहिल्या उठावामध्ये अलेक्झांडर होता. जर तुम्ही सुरुवात वाचली कोळ्यांच्या उठावाला तर पहिल्या कोळ्यांच्या उठावामध्ये हे आपल्याला नाव दिसतं बघा, कॅप्टन अलेक्झांडर. आणि मग कशा प्रकारे तो उठाव सगळा मोडून काढला. कोळ्यांचा उठाव कुठं झालेला आहे, मुख्यत्वे हा आपल्याला 2 ठिकाणी दिसतोय. पुणे आणि नगर ह्या भागामध्ये कोळ्यांचा उठाव सुरुवातीला झालेला दिसतोय. 1824 काही ठिकाणी तुम्हाला 1828 देखील दिसेल. 1828 आहे, त्यानंतर 1839 आणि मग हा शेवटचा साधारण 1844 असे 3 उठाव आपल्याला दिसतात. आणि कोळ्यांनी उठाव काय केले बघा, म्हणजे हाही देखील प्रश्न आपल्याला बनू शकतो एखादा. कोळ्यांच्या उठावाची कारणं काय आहे सांगा. तर मुळात काय की कोळी हे पारंपरिक व्यवसायामध्ये गुंतलेले लोक होते. म्हणजे मासेमारी असेल, त्यानंतर जहाज निर्मिती असेल, किल्ल्यांचे रखवाले देखील ते कोळ्यांकडे असायचे बघा, किल्ले रखवाले देखील असायचे. आणि मग ब्रिटिशांनी भारतामध्ये प्रवेश केला. ब्रिटिशांनी भारतात प्रवेश केल्यानंतर मराठ्यांचं जे काही आपण नाविक दल म्हणूयात किंवा नेव्ही म्हणूयात, तर मराठ्यांची नेव्ही काय झालेली आहे, संपलेली आहे, बऱ्यापैकी संपलेली आहे. मग जहाज निर्मिती असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काम करणारे हे कोळी जे ते बेरोजगार झालेले आहेत. आणि मग त्यांनी मग काय केलं, पेशव्यांच्या दरबारामध्ये काही नोकऱ्या स्वीकारलेल्या आहेत आणि त्याही नोकऱ्या गेल्यानंतर मात्र हा उठाव केलेला आहे. 1839चा हा जो उठाव आहे याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट बघा, एक याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो बघा. हा जो दुसरा उठाव आहे ना कोळ्यांचा दुसरा, तर ह्या उठावामध्ये कोण लोक होते, किंवा असंही विचारतील की 1844ला हा जो तिसरा उठाव झाला, या तिसऱ्या उठावामध्ये कोण लोक होते. दुसरा जो उठाव होता ना त्याच्यामध्ये एक नाव महत्त्वाचं आहे बघा, भाऊ खरे. त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं नाव आहे चिमाजी जाधव. ठीक आहे, हे साधारणपणे हे नेते आपल्याला ह्या दुसऱ्या उठावामध्ये दिसून येतात. आणि मग पुण्यामध्ये ते तुम्ही वाचलेलं असेल की पुण्याचा त्यावेळेचा असिस्टंट कलेक्टर होता. पुण्यामध्ये असिस्टंट कलेक्टरचं नाव आपल्याला माहितीच येतो, ह्युरोज, बरोबर, दुसऱ्या ह्याच्यात. आणि मग याने सगळा हा तो उठाव मोडल्याची सगळी स्टोरी आहे. आणि मग 1844चा एक तिसरा उठाव आहे. 1844मध्ये 2 नवीन लोक येतात बघा. 1844चा हा जो तिसरा उठाव झाला ना, याच्यामध्ये 2 नावं कुठले लक्षात ठेवायचे आपल्याला, राघोजी भांगडे, राघोजी आणि बापू, हे दोघं लोक लक्षात ठेवायचे आपल्याला. बापू भांगरे नाव येतं काही ठिकाणी, भांगरे, किंवा काही ठिकाणी तुम्हाला पुस्तकामध्ये भांगडिया दिसेल, भांगडिया. हे ब्रिटिशांनी थोडंसं अपभ्रंश वगैरे याचा केला असेल. मग पुण्याचे खजिना लुटला, बंगले त्याच्यानंतर त्यांनी हे केलेले, सावकारांना लुटलेले. हा जो राघोजी होता याला पकडण्यासाठी सरकारने किती रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं, त्या काळात ₹5000चं बक्षीस राघोजीच्या याच्यावर ठेवलं होतं. शेवटी राघोजी पकडला गेला आणि राघोजीला फाशी झाली होती. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला याच्यावरती अजून माहिती आपण घेतलेली. याच्यावरती प्रश्न 100% तुम्हाला विचारला जाईलच, कारण उठावावरती कुठं ना कुठं आपल्याला प्रश्न पडलेला कायमच दिसून येतोय. दुसरा जो प्रश्न आहे तो आपण बघूयात. भक्ती संप्रदायाची खाली वाक्य दिले आहेत, त्यातलं कोणतं वाक्य चुकीचं वाक्य आहे, आपल्याला चुकीचं वाक्य विचारलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये भक्ती संप्रदायाचे वारकरी आणि धारकरी असे 2 पंथ मानले जातात. ठीक आहे. वारकरी पंथ हा सौम्य, सहिष्णू आणि समजदार. धारकरी पंथ काहीसा, बघा आता इथं काहीसा शब्द वापरलेला आहे, आक्रमक आहे, व्यवहारी आहे. वारकरी पंथाचे लोक विठ्ठलाची भक्ती, तर धारकरी पंथाचे लोक श्रीकृष्णाची भक्ती करतात.
दिस इज द कॅच. धारकरी पंथाचे लोक श्रीकृष्णाची भक्ती करत नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक हा 8 आहे. धारकरी म्हणजे काय, आपल्याला एक दिसून येतं बघा की रामाची भक्ती करणारे, राम भक्ती करणारे धारकरी असतात मुख्यतः. ठीक आहे. समजा आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये संत रामदास धारकरी आहे ते आणि रामाची भक्ती करणारे आहेत ते. ठीक आहे. सो हा हा जो ऑप्शन आहे हा आपल्याला उत्तर म्हणून दाखवत येतो. तिसरा जो प्रश्न आहे तो आपण बघूयात. लॉर्ड लिटन 1876 ते 1880 यांनी खालीलपैकी कोणते कायदे पास केले? भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा, त्यानंतर शस्त्र अधिनियम दिला आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ॲक्ट दिलेला आहे आणि ड्रामॅटिक परफॉर्मन्स ॲक्ट देखील दिलेला आहे. ठीक आहे. तर हे सर्व बरोबर आहेत. लॉर्ड लिटनच्या काळातच, आता म्हणजे बघा लॉर्ड लिटनच्या आधी लॉर्ड लिटन आहे आणि लॉर्ड लिटन नंतर परत आपल्याला रिपन दिसतोय. 1880 ते 84 हा लॉर्ड रिपनचा कालखंड आहे आणि त्याच्या आधी लॉर्ड लिटनचा आहे. लिटन हा एक लक्षात ठेवायला सोपं आहे बघा. लिटन हा एक आपण म्हणूयात की एक वाईट माणूस होता आणि रिपन हा चांगला होता. रिपन जेव्हा 1884ला भारतामधून परत गेला त्यावेळी भारतामध्ये आंदोलनं झाले होते की रिपनला इथं ठेवा, चांगला माणूस आहे. तसं लॉर्ड लिटन हा भारतीयांना त्रास देणारा माणूस होता. ठीक आहे. मग त्याच्यामुळे काय करणार आहे, हा असे वाकडे तिकडे काहीतरी कायदे करणारच आहे. ठीक आहे. तर याने सगळे हे कायदे सगळे जे आहेत ते आपल्याला केलेले दिसतात. आता हा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा, ज्याला आपण इंडियन लँग्वेज न्यूजपेपर ॲक्ट किंवा व्हर्नॅक्युलर लँग्वेज, भारतीय भाषा व्हर्नॅक्युलर लँग्वेज ॲक्ट जो केलेला आहे तो कधी केलेला आहे? 1878ला केलेला आहे. आणि काय सांगितलेलं आहे की समजा प्रादेशिक भाषेतून भारतीय भाषांमधून समजा एखाद्या वृत्तपत्राने ब्रिटिश सरकारवरती जर टीका केली तर ते भारतीय भाषेतलं वृत्तपत्र जे आहे ते आम्ही जप्त करू किंवा त्याच्यावरती कारवाई करू. आणि मग ते फेमस स्टोरी सांगितली जाते बघा की कशा प्रकारे अमृत बाजार पत्रिका नावाचं जो वृत्तपत्र आहे, अमृत बाजार पत्रिका, ते ओव्हर द नाईट काय झालेलं आहे, इंग्रजीमध्ये शिफ्ट झालेलं आहे. आधी भारतीय भाषेत होतं, बंगालीत होतं, नंतर चेंज झालेलं आहे ते. त्यानंतर आपल्याला दिसतं शस्त्र आणि अधिनियम म्हणजे आर्म्स ॲक्ट जो आहे तो एक आहे, तो देखील 1878लाच लॉर्ड लिटनने केलेला आहे. स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट हा जो आहे 1878ला हा देखील केलेला आहे. आणि ड्रामॅटिक परफॉर्मन्स ॲक्ट हा 1876ला केलेला आहे, भारतात आल्यानंतर लगेचच केलेला आहे. आणि हा कशासाठी केलेला आहे की जी त्या काळात देशभक्तीपर नाटकं वगैरे वाढलेली होती तर त्याच्यावरती एक मर्यादा आणणे, बंदी घालणे, त्याच्यासाठी हा ड्रामॅटिक परफॉर्मन्स ॲक्ट आणला होता. ठीक आहे. त्याच्यामुळं भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा, भारतीय शस्त्र अधिनियमन, स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट, ड्रामॅटिक परफॉर्मन्स ॲक्ट हे तिन्ही ॲक्ट लॉर्ड लिटनच्या काळामध्ये केलेले आहे. ठीक आहे. लॉर्ड लिटन नंतर लॉर्ड रिपन आलेला आणि रिपन नंतर कोण आलेलं आहे? डफरीन आलेला आहे. आणि ह्या डफरीनच्या काळातच काय झालं आहे, इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना 1885ला बॉम्बे येथे झालेली आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न आपण डिस्कस करूयात. पदव्या लावायलाच विचारलेला आहे आपल्याला. आधुनिक भगीरथ आहे, कर्नाटक सिंह आहे, कोण आहे? शिवराम परांजपे, कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, SV केतकर आहेत. बघा आता हे 10वीच्या पुस्तकातला हा प्रश्न आहे. तुम्हाला समजा ज्ञानकोश कोणी लिहिला आहे ते SV केतकरने, समजा हे तुम्हाला नाव माहीत असेल तर डीचं काय होतं आहे? 3. मग आयदर 1 और 3. ठीक आहे. आता हे 2 राहिले आपल्याकडे. बघा परीक्षेतही अशा प्रकारे आपल्याला अप्रोच करणं गरजेचं असतं. आपल्याला जो ऑप्शन भेटेल तर त्या ऑप्शनवरून आपल्याला बाकीचे ज्याला म्हणतो की इलिमिनेट करायचे. आता इथे एक गोष्ट दिसते बघा, एमध्ये इथेही 2 आहे आणि इथेही 2 आहे, म्हणजे एची जोडी ही फिक्स झाली. आधुनिक भगीरथ म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. त्यानंतर आपल्याला डीची जोडी देखील फिक्स झालेली आहे. मग राहिला प्रश्न आपला फक्त बी आणि सीचा. मग आयदर बीला 1 असेल किंवा 4 असेल, सीला 4 किंवा 1 असेल, म्हणजे बी आणि सी म्हणजे 1 आणि 4 ह्या दोघांमध्येच आपल्याला आता फक्त कन्फ्युजन जे आहे ते राहिलेलं आहे. तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या की कर्नाटक सिंह कोणाला म्हटलं जायचं? गंगाधर देशपांडे यांना म्हटलं जायचं कर्नाटक सिंह. आणि काळकार जे आहे ते काय? शिवराम परांजपे यांनी काळ जे सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना काळकार असंही म्हटलं जातं. त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 3 इज द आन्सर. ऑप्शन नंबर 3 हा त्याचं आन्सर आहे. आधुनिक भगीरथ कोणाला म्हटलं जातं? कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटलांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणतात बघा. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन, वॉशिंग्टन महाराष्ट्राचे बुकर टी, व्यवस्थित इथं लिहिलेलं आहे, कर्मवीर भाऊराव पाटील यांना असं म्हटलं जातं. ठीक आहे.
काही आपल्याला हे गाठाळ सरांच्या पुस्तकामध्ये हे आपल्याला दिलेलं आहे बघा, की कोणाला काय म्हटलं जातं, कोणाला काय म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये भरपूर आपल्याला ही नावं अशी भेटून जातात. एकदा आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला आहे की सशस्त्र क्रांतिकारकांची माता कोण? माता, सशस्त्र क्रांतिकारकांची माता कोण? तर त्या कोण आहे? मादाम कामा किंवा मॅडम कामा, मादाम की म्हणा किंवा मॅडम कामा म्हणा. ठीक आहे. त्याच्यानंतर एकदा प्रश्न विचारला, कोकणचे गांधी कोण आहे? कोकणचे गांधी कोणाला म्हटलं जातं? सो काय उत्तर होतं त्याचं? आप्पासाहेब पटवर्धन, आप्पासाहेब पटवर्धन. ठीक आहे. सार्वजनिक काका कोणाला म्हणतात? जी व्ही जोशी यांना म्हणतात. सो अशा पद्धतीने कोणाला काय म्हणतात? गाठाळ सरांच्या पुस्तकामध्ये याचा एक चार्टच दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे, तो बघून ठेवा. त्यानंतर 5वा प्रश्न आपण डिस्कस करूयात. राजाराम मोहन रॉय यांच्याविषयी कोणते विधान बरोबर नाही, म्हणजे अयोग्य विधान कोणतं आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. सर डेव्हिड हेर किंवा हरे यांच्या मदतीने कलकत्ता येथे इंग्रजी शाळा सुरू केली. ठीक आहे. प्रश्न काय विचारलेला आपल्याला? योग्य विचारले का अयोग्य? आपल्याला विचारलेलं आहे अयोग्य, म्हणजे आपल्याला चूक वाक्य जे आहे ते शोधायचे आहेत. कोणते कोणते वाक्य आपल्याला चुकीचे इथं दिसत आहेत. ठीक आहे. सर डेव्हिड हेर यांच्या मदतीने कलकत्त्याला शाळा सुरू केली का? तर हो, शाळा त्यांनी सुरू केली होती. सती प्रथेविरोधात नंदकिशोर बोस यांच्यासोबत आवाज उठवला होता. आता हे सती प्रथा जी गोष्ट आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी नंदकिशोर बोस ही व्यक्ती त्यांच्यासोबत नव्हती, तर त्यांच्यासोबत कोण होतं? प्रसन्नकुमार टागोर. ठीक आहे. यांच्यासोबत त्यांनी सतीप्रथेच्या विरोधात आवाज उठवलेला आहे. आणि वेदांत सागर या ग्रंथातून सती विरुद्धचे लिखन केले का? नाही. वेदांत सागर नसून ते काय आहे? संवाद कौमुदी, जो आम्ही बघितलेला आहे, हे नाव असलेलं आहे संवाद कौमुदी, हा जो ग्रंथ आहे यातून त्यांनी काय केलेलं आहे? सतीच्या प्रथेविरुद्ध आवाज उठवलेला आहे. त्याच्यामुळं अयोग्य विधानं कुठली आहे? हे बी आणि हे सी अयोग्य आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण डिस्कस करूयात. 6वा प्रश्न. वीरेश्वर छत्रे यांनी 1842 टिंबटिंब या वृत्तपत्रातून ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्याचं काम केलं. ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारं वृत्तपत्र विचारलं आहे. जनरली ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणाऱ्या वृत्तपत्रांच्या शब्दामध्ये ज्ञान हा शब्द आपल्याला दिसून येतो. बऱ्याचदा आहे तो, म्हणजे गरजेचं नाही, परंतु हा आपल्याला बऱ्याच ठिकाणी तसं दिसून येतं. ठीक आहे. वीरेश्वर छत्रे म्हटल्यावरती एकदम डोळे झाकायचे आणि डोळे झाकून याचं उत्तर ज्ञानसिंधू लिहून टाकायचं. वीरेश्वर छत्रे म्हटल्यावर ज्ञानसिंधू सोडून दुसरं काय असणार आहे? ज्ञानसिंधू. ठीक आहे. हे देखील ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारं वृत्तपत्र आहे. वीरेश्वर छत्रेंनी ज्ञानसिंधू जे लिहिलेलं ज्ञानसिंधू सुरू केलेलं आहे. ठीक आहे. तर याचं ते संपादक होते. आता हे ज्ञानोदय जे आहे ना, ज्ञानोदय हे वृत्तपत्र जर बघितले तर थोडंसं कन्फ्युजन काय होऊ शकतं? ज्ञानोदय हे कुणी सुरू केलेलं आहे? तर ज्ञानोदय हेनरी व्हॅलेंटाईनने सुरू केलेलं आहे. हेनरी व्हॅलेंटाईन 1842 सुरू केलेलं आहे. कुठे केलेलं आहे सुरू? त्याचं हेडक्वार्टर अहमदनगर हे होतं. ठीक आहे. आणि हे वृत्तपत्र विशेष म्हणजे महत्त्वाची गोष्ट काय? इंग्रजी प्लस मराठी दोन्ही भाषेतून होतं. आणि एक आपल्याला स्टेट बोर्डामध्ये दिले बघा, म्हणून आपल्याला हे परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. परीक्षेला येऊ शकतं की याचं काय वैशिष्ट्य आहे ज्ञानोदयाचं? तर आशिया खंडाचा त्यांनी मॅप पब्लिश केलेला आहे. आशिया खंडाचा नकाशा जो आहे ना, तो त्यांनी पब्लिश केलेला आहे. त्यानंतर युरोपचा नकाशा देखील त्यांनी पब्लिश केला आहे. 1853 साली जी बॉम्बेमध्ये जी रेल्वे धावली, तर त्या रेल्वेचं देखील त्यांनी बातमी दिली होती. चाक्या मसोबा असं त्यांनी त्याला नाव दिलेलं होतं. चाक्या मसोबा म्हटलं होतं का? मसोबा येतो म्हणजे रेड्यावरती बसलेला काळा मसोबा जसा दिसतो तसं ही रेल्वे दिसते, म्हणून त्यांनी तसं त्याला म्हटलं होतं. ठीक आहे. 6वा प्रश्न आपण बघितलेला आहे. 7व्या प्रश्नाकडे आपण डिस्कशनला जाऊयात. 7वा प्रश्न काय दिलेला आहे? खालील वर्णनावरून आपल्याला व्यक्ती ओळखायला सांगितलेली आहे. ठीक आहे. 7वा प्रश्न आहे आपल्याला. प्रांतिक परिषदेच्या अधिवेशनात त्यांनी भाग घेतला. आधुनिक भारताचा शिल्पकार म्हणून गांधींनी त्यांना गौरवलेले आहे. ठीक आहे. आता गांधींनी गौरवले डायरेक्ट आधुनिक भारताचा शिल्पकार. ठीक आहे. म्हणून आपल्याला थोडासा विचार करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात जे क्ल्यू देणार वाक्य जे आहे, प्रतियोगी सहकारिता जी नावाची गोष्ट आहे,
तर ती सुरू केलेली आहे. आता ही प्रतियोगी सहकारिता ही कोणाची भूमिका आहे तर लोकमान्य टिळकांची. म्हणजे हे निर्विवाद आहे. प्रतियोगी सहकारिता म्हटल्यावरती एकच नाव येतं, लोकमान्य टिळक. त्याच्यामुळे मग आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर लोकमान्य टिळक हेच देता येतं. आता यातून आपल्याला एक नवीन माहिती काय भेटली बघा, प्रांतिक परिषदा ज्या भरल्या प्रांतांच्या त्याच्यात त्यांनी भाग घेतला. ठीक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, गांधींनी त्यांना आधुनिक भारताचा शिल्पकार म्हणून गौरवलेला आहे. समजा नुसता असा प्रश्न आला आधुनिक भारताचा शिल्पकार म्हणून गांधींनी कोणाला गौरवलं तर लोकमान्य टिळक. ठीक आहे. त्याच्यामुळं लक्षात ठेवा हे. 7व्या प्रश्नानंतर आपण 8वा प्रश्न बघूयात. डिसेंबर 1885 मध्ये, आता इथं 1900 झालं, इथं 1800 पाहिजे. 1885 मध्ये भारतीय राष्ट्र काँग्रेसचे, ज्याला आपण इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणतो, पहिले अधिवेशन मुंबई येथे भरवण्यात आले होते. ठीक आहे. त्या अधिवेशनात खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांचे व नियतकालिकांचे संपादक हजर होते. आता हा जो प्रश्न आहे गाठाळ सरांचं पुस्तक आहे त्यातून काढलेला आहे, त्याच्यामुळे हा असे फॅक्च्युअल प्रश्न आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मराठा, केसरी ह्या दोन्ही वृत्तपत्रकांचे संपादक हजर होते. ज्ञानप्रकाश होते, ज्ञानप्रसारचे नव्हते. ठीक आहे. ही नावं दिलेली. आता त्या गाठाळ सरांच्या पुस्तकामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे की ह्या प्रोग्रामला कोण हजर होतं तर त्याचे त्यांनी नाव दिलेलं आहे की ज्ञानप्रकाश आहे, मराठा आहे, केसरी आहे आणि अजून एक वृत्तपत्र आहे इंदुप्रकाश. तर यांचे हे संपादक जे आहेत ते हजर होते. ठीक आहे. गाठाळ सरांच्या पुस्तकात दिलेलं आहे. त्याच्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 8व्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे डी सोडून ABC पर्याय क्रमांक 2 हे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. 9वा प्रश्न आपण डिस्कस करूयात. काय सांगितले 9व्या प्रश्नामध्ये, जोड्या जुळवा. सोपा प्रश्न आहे तसा बघितला तर, थोडा फॅक्च्युअल आहे. गाठाळ सरांच्या पुस्तकातून घेतलेला आहे. त्याच्यात चार्टच दिलेला आहे की कुठलं कॉलेज कधी सुरू झालेलं आहे. बघा, आपल्याला यातलं एकही जरी माहीत असेल तर बऱ्यापैकी उत्तराकडे जाता येतं. सगळ्यात सोपं लक्षात ठेवायला माझ्या दृष्टीनं कुठलं माहिती आहे का, संस्कृत कॉलेज जे आहे ना पुण्याचं, तर ते आहे 1821ला सुरू झालेलं संस्कृत कॉलेज. मग एचं ऑप्शन नंबर 3 असलेला आहे का कुठला पर्याय? हो, 1. आणि तेवढा एकच पर्याय आहे बघा. म्हणजे असं नाही की मला हे संस्कृत कॉलेज 1821ला आहे हे माहीत होतं आणि म्हणून मग किंवा त्याच्यामुळे मी असा प्रश्न तयार केला, तसं नाही आहे. परंतु बरेचसे प्रश्न आपल्याला असे सुटतात की ज्याच्यामध्ये एका आपल्याला ऑप्शनबद्दल माहिती असेल तर बाकीचे ऑप्शन आपल्याला लगेच क्लिक होतात. ठीक आहे. मग मुंबईचं जे विल्सन कॉलेज आहे ते कधी 1832ला आहे. त्याच्यानंतर हे नागपूरचं कॉलेज जाऊ द्या, राजाराम कॉलेज लक्षात ठेवा 1880ला आहे. राजाराम कॉलेज 1880ला सुरू झालेलं आहे. त्यानंतर 10वा प्रश्न आपण बघूया. जोड्या लावायचाच आहे. आत्मीय सभा, धर्मसभा, भारतीय ब्राह्मो समाज, आदी ब्राह्मो समाज, म्हणजे थोडक्यात राजाराम मोहन राय आणि ब्राह्मो समाज यांच्याविषयी आपल्याला विचारले आणि त्यांचे संस्थापकांचं आपल्याला नावं विचारलेले आहेत. ठीक आहे. बघा, आत्मीय सभेची स्थापना कोणी केलेली आहे? खुद्द राजाराम मोहन रॉय यांनी. आणि कधी केली आहे आत्मीय सभेची स्थापना? 1815ला सुरुवातीलाच केलेली आहे. ठीक आहे. नंतर ब्राह्मो समाजामध्ये कन्वर्ट झालेले. धर्मसभा जी आहे ती कुणी सुरू केलेली? राधाकांत देव. बऱ्याच पुस्तकामध्ये दिसतं बघा राधाकांत देव यांचं नाव. आणि ही धर्मसभा कधी सुरू केलेली? 1829. आणि धर्मसभा 1829ला का सुरू केली? राधाकांत देव काय तर हे सनातनी विचारांचे आहे. धार्मिक सुधारणांना विरोध करण्यासाठी, बेसिकली विरोध, जे काही सोशो रिलिजियस रिफॉर्म ह्या काळात भारतात होत आहे त्यांना विरोध करण्यासाठी राधाकांत देव यांनी धर्मसभा सुरू केलेली आहे. त्यानंतर भारतीय ब्राह्मो समाज आणि आदी ब्राह्मो समाज आहे आपल्याकडे. तर आदी ब्राह्मो समाज जो आहे तो कुणी स्थापन केलेला आहे? हा आहे देवेंद्रनाथ सॉरी भारतीय ब्राह्मो हा नंतर आलेला आहे. आदी ब्राह्मो समाज हा देवेंद्रनाथ टागोरांचा आहे. भारतीय ब्राह्मो समाज हा केशवचंद्र सेन यांचा आहे. भारतीय ब्राह्मो समाज याची स्थापना कधी झालेली आहे? ही नंतर झालेली आहे, 1866ला झालेली आहे. आणि आदी ब्राह्मो समाज कधी? 1843ला आहे. आता हे काय भानगड आहे आदी आणि ब्राह्मो? बघा, ब्राह्मो समाज आहे किंवा ब्रह्म समाज भारतामध्ये तयार झालेला आहे. राजाराम मोहन रायांनी सुरू केलेला आहे. नंतर त्यातली जी स्प्लिट झाली, फूट पडली, तर ही फूट हा भारतीय ब्रह्म समाज किंवा ब्राह्मो समाज ऑफ इंडिया म्हणजे हा देवेंद्रनाथ टागोर यांचा, आणि दुसरा आदी ब्राह्मो समाज देवेंद्रनाथ टागोरांचा आणि भारतीय ब्राह्मो समाज हा केशवचंद्र सेन यांचा. ही फूट पडलेली आपल्याला 1866 साली दिसते. ठीक आहे. मग देवेंद्रनाथ टागोर काय म्हणतात की आम्ही आदी आहोत, म्हणजे मूळ
ब्राह्मो समाजवाले आहोत. आणि मग केशवचंद्र सेन यांनी भारतीय ब्राह्मो समाज सुरू केलेला आहे. आणि ह्या भारतीय ब्राह्मो समाजामध्ये नंतर 1878च्या आसपास परत एकदा फूट पडलेली आहे आणि दोन सुरू झालेले आहे. साधारण ब्राह्मो समाज, साधारण ब्राह्मो समाज हा ह्या केशवचंद्र सेन यांच्या अनुयायांनी केशवचंद्र सेन यांच्यापासून वेगळा एक पंथ स्थापन केला. आणि केशवचंद्र सेन यांनी न्यू डिस्पेन्शन किंवा त्याला नब बेंगॉलीमध्ये ब असतो, नबविधान किंवा ज्याला आपण मराठीत आपल्या भाषेत नवविधान असं म्हणूयात. ठीक आहे. सो हे केशवचंद्र सेन यांनी सुरू केलेलं आहे. आणि ही जी स्प्लिट झाली म्हणजे कुठली, ही साधारण ब्राह्मो समाज व्हर्सेस ही न्यू डिस्पेन्शन किंवा नवविधान, ही स्प्लिट कशामुळे झालेली आहे, तर ही स्प्लिट केशवचंद्र सेन यांनी आपल्या लहान मुलीचं लग्न एका वृद्ध राजाशी, कुचबिहारच्या राजाशी लावून दिलं. त्याच्यामुळं नाराज झालेले अनुयायी जे आहेत त्यांनी हा स्वतंत्र एक पंथ तयार केलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. फुले यांनी शेतकऱ्यांच्या दुरावस्थेला खालील आर्थिक कारणे कारणीभूत होती. त्या कारणांपैकी कोणते कारण अयोग्य नाही, म्हणजे कोणत्या कारणांमुळे फुलेंनी असं सांगितलं की आर्थिक दुरावस्था होते, म्हणजे थोडक्यात आर्थिक दुरावस्थेची कारणं दिलीत. आणि कोणतं कारण त्याला अयोग्य नाही, म्हणजे कारण अयोग्य नाही म्हणजे योग्य कारणं जे आहेत ते आपल्याला विचारलेली आहेत. म्हणजे आता बघा, जंगल खात्याचं धोरण शेतीच्या दुरावस्थेला कारणीभूत आहे का, त्याच्यानंतर केंद्रीय शेती याला सेंट्रल ॲग्रिकल्चर म्हणतात ते जबाबदार आहे का, त्यानंतर अपुरी शेती हे जबाबदार आहे का, अनुत्पादक शेती हे जबाबदार आहे का. तर ह्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला देताना इथे एक सिंपल, ज्याला आपण एकदम बेसिक गोष्ट म्हणतो बघा, की याच्यामध्ये आपल्याला फार विचार करायचा नाही. इथं भले महात्मा फुलेंनी सांगितलेलं असेल, इथं आपण आपलं लॉजिक लावून ह्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो का, तर 100% आपण काढू शकतो. ठीक आहे. जंगल खात्याचं धोरण आहे का, यस आहे. त्याच्यानंतर आपल्याला असं अपुरी शेती आहे का, यस आहे. अनुत्पादक शेती आहे का, यस आहे. आता अपुरी शेती झालं, अनुत्पादक शेती झालं, ह्या सगळ्या गोष्टी जंगल खात्याचं धोरण जे आहे, ठीक आहे, तर हे जंगल खात्याचं धोरण ह्या सगळ्या कारणांमुळं आपल्याला ही जी शेती आहे ही अनुत्पादक बनलेली दिसते. ड आता हे याच्यात केंद्रीय शेतीचा काही कुठलाही इश्यू येत नाही आहे. ठीक आहे. इवन फुलेंनी हे सांगितलं होतं की सरकार जे कर वसुली करतं, कर वसुली, तर ह्या कर वसुलीमुळे देखील ही भारतातली शेती जी आहे ती तळाला गेलेली आहे. 12वा प्रश्न, निगमसार, यथार्थ दीपिका, त्यानंतर तत्वमाला ही वामन पंडित यांची ग्रंथरचना आहे. रामदास वर्णन, गजेंद्र मोक्ष, दमयंती स्वयंवर ही अशी श्रीधर स्वामींची ग्रंथरचना आहे. आता याच्यामध्ये थोडा हा फॅक्च्युअल प्रश्न आहे. ठीक आहे. निगमसार्थ, यथार्थ दीपिका ही वामन पंडितांचे हे ग्रंथरचना आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. हे स्टेटमेंट चुकलेले. कुठलं, रामदास वर्णन जे आहे ते रामदास वर्णन, गजेंद्र मोक्ष, त्यानंतर दमयंती स्वयंवर ही रघुनाथ पंडितांची रचना आहे. रघुनाथ पंडित. ठीक आहे. हे नाव लक्षात असू द्या आणि हे नावं पण लक्षात असू द्या, रघुनाथ पंडितांची आहे. त्याच्यामुळे काय आहे की ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2 अ बरोबर आणि ब काय आहे, चूक आहे. 12वा प्रश्न बघितला आपण. आता 13वा प्रश्न आपण डिस्कस करूयात. भारताबद्दल आपुलकी बाळगणारा व्हाईसरॉय होता. भारतात सर्वप्रथम DYSP पदाची निर्मिती केली. भारतात झेलम नदीच्या खोऱ्यात कालवे खोदले. कृषी व सिंचन आयोग नेमला. बघा, तुम्हाला याच्यामध्ये बऱ्याचशा हिंट आहे. म्हणजे कृषी सिंचन आयोग असेल, DYSP पद असेल, तर ह्या हिंट आपल्याला दिसतात. लॉर्ड कर्झन कृषी आणि सिंचन आयोग नेमणारा लॉर्ड कर्झन आहे. DYSP देखील लॉर्ड कर्झनने पदाची निर्मिती केलेली आहे. लिटन जो आहे हा आपुलकी बाळगणारा नव्हता, हे लक्षात घ्या. ठीक आहे. 14वा प्रश्न आपण बघूयात. डिसेंबर 1907 मध्ये अमृतसर येथे सय्यद इमाम यांच्या अध्यक्षतेखाली जे लीगचं अधिवेशन भरलेलं होतं, त्याच्यामध्ये लीगची उद्दिष्ट स्वीकारण्यात आली आणि त्या कोणत्या नेत्यांना लीगचा जो जातीयतावादी दृष्टिकोन आहे तो पसंत नव्हता. कोणाला पसंत नव्हता ह्या लीगचा जातीयतावादी दृष्टिकोन? मोहम्मद अली जिना, नवाब सय्यद अहमद, मौलाना शिबली मौलानी, मौलाना मोहम्मद अली. ठीक आहे. कोणाला पसंत नव्हता? तर एकाही व्यक्तीला हा मुस्लिम लीगचा जातीयतावाद पसंत नव्हता. ठीक आहे. याना कदम सरांच्या पुस्तकातला हा प्रश्न आहे. आणि नंतर आपल्याला एक बघता येईल की नंतर मोहम्मद अली जिना हे जातीयतावादी दृष्टिकोनाकडे वळलेलेच आहेत.
पुढचा प्रश्न आपण बघूयात. 15वा प्रश्न आहे. जे अवतार दिलेले आहेत, वराह अवतार आहे, नरसिंह, वामन आणि परशुराम अवतार आहे, आणि त्यांनी कोणाचे वध केलेले आहेत. ठीक आहे. आता ह्या पुराणातल्या स्टोरीज वगैरे ह्यातलं आपण कुठलं माहीत असेल आपल्याला, हिरण्यकश्यपू माहीत असेल तुम्हाला, नाव ऐकलेलं असेल, नरसिंह हे नाव माहीत असेल तुम्हाला, तर यातून आपल्याला काहीतरी आपल्याला इथं क्ल्यू भेटतात. ठीक आहे. आता नरसिंहाने कोणाचा वध केला आहे? हिरण्यकश्यपू. हिरण्यक्ष नाही आहे, हिरण्यक्ष. तर हिरण्यकश्यपूचा वध केलेला आहे. बचं 3 आहे. आता ह्याच्या सगळ्यातच बचं 3 आहे, त्याच्यामुळे मग ह्याच्यात काहीच विशेष काय उरलेलं नाही आहे. ठीक आहे. आता समजा तुम्ही वामन अवतार जर बघितलं, वामन अवतारातली स्टोरी जर बघितली, तर काय, वामनाने बळीच्या डोक्यावर पाय ठेवला आणि जमीन, बळीराजाने जमीन मागितली होती आणि वामनाने सांगितलं की माझ्या ज्याला म्हणतो की 3 पावलं मला जमीन दे, आणि 2 पावलामध्ये स्वर्ग आणि पाताळ वामन अवतारामध्ये भगवान वामनाने ते घेतलं, आणि मग 3रं पाऊल कुठं ठेवू? मग बळीराजा म्हटला माझ्या डोक्यावर ठेव, आणि मग बळीराजा हा विष्णूचा प्रिय भक्त बनलेला आहे. ही जी सगळी स्टोरी. म्हणजे आता याच्यात बघा दुसरा क्लू भेटला. सीचं पर्याय क्रमांक काय उत्तर आहे? 2 आहे. आपल्याला सीचं 2 कुठं दिसतंय का? तर 2 पर्याय आपल्याला इथं सीचे 2 दिसत आहेत. आता आपल्याकडं काय काय गेलेलं आहे? बी आणि सी गेलेले, हे दोन्ही गेलेले आहेत. काय राहिले? ए आणि डी. म्हणजे एचं 4 असेल किंवा एचं 1 असेल, या दोन्हींपैकी एकच पर्याय असेल आपल्याला आता तो शोधायचा आहे. ठीक आहे. आता वराह अवतार म्हणजे एचं आपल्याला 4 किंवा 1. सहस्रार्जुन एक हिरण्यक्ष आहे. ठीक आहे. आता इथपर्यंत जरी आपल्याला माहीत असेल तरी आपण इथून पुढे रिस्क घ्यायला हरकत नाही आहे. समजा नसेल माहीत आपल्याला तर रिस्क घ्यायची, असेल माहीत तर हे वेल अँड गुड आहे. ठीक आहे. वराह अवतारामध्ये हा जो वध झाला आहे, हिरण्यक्षचा वध झालेला आहे, आणि परशुरामाने जे ते सहस्रार्जुनाचा वध केलेला आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1. हे देखील परशुरामाची स्टोरी किंवा तुम्ही ती मालिका बघितली असेल तर तुम्हाला हे थोडंसं क्लिक होऊ शकतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण डिस्कशनला घेऊयात. 15 झाले प्रश्न. 16वा प्रश्न. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केलेले आहे? ते सायमन कमिशनला सहकार्य करू नये या मताचे होते. ते देशाचे दुश्मन, आला आता इथं क्ल्यू भेटला आपल्याला. देशाचे दुश्मन ह्या पुस्तकाचं प्रकाशक कोण होते हे माहीत असेल तर आपल्याला जमेल. सविनयचं कायदेभंग चळवळीत सहभागी झाले होते. मध्यवर्ती कायदेमंडळावर काँग्रेसतर्फे निवडून गेलेले होते. ठीक आहे. कोण आहे? केशवराव जेधे, पुस्तकाचे प्रकाशक, देशाचे दुश्मन. ठीक आहे. केशवराव जेधेंचं हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. केशवराव जेधे जर बघितलं तर भरपूर साऱ्या पक्षांमध्ये होते. म्हणजे सुरुवातीला सत्यशोधक चळवळीमध्ये होते, ब्राह्मणेतर चळवळीमध्ये होते, शेकापमध्ये देखील होते बघा. म्हणजे यांचा पक्ष पार्टी हिस्ट्री जर बघितली आपण तर काय, सत्यशोधक आहे, सत्यशोधक चळवळ आहे आधी सुरुवातीला. त्यानंतर ब्राह्मणेतर चळवळीमध्ये आपल्याला दिसतात, ब्राह्मणेतर चळवळीमध्ये दिसतात. त्याच्यानंतर शेकाप, शेतकरी कामगार पक्ष आहे, आणि नंतर काँग्रेसमध्ये देखील प्रवेश केलेला आहे. कुणी? केशवराव जेधे यांनी. ठीक आहे. पुण्यात त्यांचं जे घर होतं ना केशवराव जेधेचं, त्याला जेधे मॅन्शन म्हणायचे, जेधे मॅन्शन. जेव्हा शाहू महाराज पुण्यात यायचे ना, शाहू महाराज, तेव्हा ते ह्या जेधे मॅन्शनमध्ये बऱ्याचदा थांबायचे. शाहू महाराज बऱ्याचदा थांबायचे. ठीक आहे. शिवस्मारक नावाचा एक साप्ताहिक त्यांनी सुरू केलं होतं, शिवस्मारक. त्याचा वाद देखील आहे. शिवस्मारक साप्ताहिक. गाठाळ सरांच्या पुस्तकात हे सगळे डिटेल आपल्याला दिलेले. त्याच्यानंतर त्यांनी छत्रपती मेळा सुरू केला होता, छत्रपती मेळा, केशवराव जेधे यांनी. त्यानंतर फुले आणि यांचा पुतळा, फुले पुतळाचं प्रकरण आहे बघा, फुलेंच्या पुतळ्याचं प्रकरण. म्हणजे काय की ठराव पास केलेला आहे की फुलेंचा पुतळा करावा, फुलेंचा पुतळा करावा असं इच्छा आहे, परंतु ठराव फेटाळला गेलेला, ठराव पास झालेला नाही. ठीक आहे. आणि फुलेंचा पुतळा करावा ह्या बाजूने तसं जर बघितलं, विडंबना जर बघितली तर 43 का 42 काहीतरी लोक होते, त्यातले फक्त 4 लोकांनी ठरावाला मान्यता दिली होती. ठीक आहे. त्यानंतर केशवराव जेधे यांनी काय केलं? पर्वती आणि महाड, पर्वतीचा सत्याग्रह आहे, पर्वतीचा सत्याग्रह, महाडचा सत्याग्रह आहे. पर्वतीमध्ये काय आहे? अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश करणे. सो अशा पद्धतीने केशवराव जेधे मोठं ब्राह्मणेतर चळवळीतलं मोठं नाव आपल्याला दिसतंय. 17वा प्रश्न आपण बघूयात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस INC स्थापन होण्यापूर्वी देशातील राजकीय संघटनांनी लोकांची गाऱ्हाणी व तक्रारी ब्रिटिश सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी ज्या मोहिमा सुरू केल्या त्याचे विषय काय होते? म्हणजे कुठल्या मागण्या हे लोक करत आहेत सुरुवातीला? ठीक आहे. कापसाच्या आयातीवर कर लादावा का? हो, लावा. कारण काय आहे की भारतातल्या कापसाचा भाव जो आहे तो कमी होतो आहे.
शासकीय उच्च पदात हिंदी लोकांना प्रवेश मिळावा का? हो, ही तर मागणी आहेच ना. हिंदुस्थानाला पाठिंबा दर्शवणाऱ्या राजकीय संघटनांना मताधिकार मिळावा, ही देखील मागणी आहे. ठीक आहे. ICSच्या परीक्षा इंग्लंडप्रमाणे हिंदुस्थानात घेण्यात याव्यात व उमेदवाराच्या वयोमर्यादेत वाढ करण्यात यावी. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, सुरुवातीला जी मागणी आहे ना, तर सुरुवातीला ही मागणी इंग्लंडप्रमाणे हिंदुस्थानात घेण्यात यावी ही नव्हती. तर काय होतं, इंग्रजी प्लस हिंदी ह्या भाषांमध्ये घेण्यात यावी, हिंदुस्थानात नाही सुरुवातीला. ही काँग्रेसच्या नंतरची स्थापना आहे की हिंदुस्थानात घ्या. आपला प्रश्न बघा, म्हणजे तुम्ही म्हणाल की नाही असं कुठं आम्ही वाचलं आहे की हिंदुस्थानात घ्या, भारतात घ्या, परंतु प्रश्न विचारला बिफोर INC म्हणजे 1885च्या आधी आपल्याला विचारलेलं आहे. त्याच्यामुळं हे आपल्याला त्याचं उत्तर देता येतं की ABC हे ड चुकीचं आहे, ABC हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. एक गोष्ट इथं सांगतो म्हणजे लक्षात आली म्हणून, की परीक्षेमध्ये काय होतं बघा, परीक्षेमध्ये गडबड काय होते की जेव्हा आपण काय करतो की अशा पद्धतीने इथं आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये खुणा करतो बघा. उदाहरणार्थ मी तुम्हाला दाखवतो. समजा पहिलं स्टेटमेंट आहे, मला काय वाटतं बरोबर वाटतं, मग मी इथं खून करतो कापसाच्या आयतीवर, मग इथे एक खून करतो मी, इथे एक खून करतो आणि इथं चुकीची फुली मारलेली मी. ठीक आहे. आणि खाली असे पर्याय असतात. ठीक आहे. आता बऱ्याचदा काय होतं बघा, बऱ्याचदा काय होतं समजा आपल्याला असं विचारलं असेल, अयोग्य पर्याय निवडा, बरोबर ना, ABCD, आणि पर्यायी उत्तरांमध्ये इथं पहिल्या पर्यायामध्ये त्यांनी असं दिलेलं असतं C, दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेलं असते B, तिसऱ्या पर्यायामध्ये दिलेलं असतं A आणि चौथ्या पर्यायामध्ये दिलेलं असते D. आता सॉरी, इथं आपण D घेऊया, तिसऱ्या याच्यामध्ये D दिले आणि चौथ्या याच्यामध्ये A दिलेलं आहे. असंही ते करतात बऱ्याचदा. मग आपण काय होतं, घाईघाईत जेव्हा आपण आन्सर कीवरती जेव्हा मार्क करतो त्यावेळेस आपल्याला काय दिसतं, ABCD म्हणजे चौथं चुकीचं आहे. आपण पर्याय क्रमांक 4 जो आहे ना तो तिथं गोल करून येतो, चौथं चुकीचं आहे. परंतु लक्षात घ्या की याच्याबद्दल आपल्याला बोलायचंच नाही, आपल्याला याच्याबद्दल बोलायचं आहे. तर मग D कशामध्ये आहे, D हा 3मध्ये आहे, म्हणून याचं उत्तर 3 असणार आहे. मग 3ला आपल्याला गोल करणं गरजेचं आहे. घाईघाईतमध्ये ह्या मिस्टेक्स होतात, त्या मिस्टेक्स अवॉइड करायच्या असतील आपल्याला तर काय केलं पाहिजे बघा. याच्यामुळे बघा, आणि शेवटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर काय आहे की एक एक मार्क हा आपल्याला किती महत्त्वाचा ठरतो. ठीक आहे. याच्यासाठी काय करायचं असतं, याच्यासाठी काय करायचं, जेव्हा तुम्ही खून करताना तेव्हा ती इकडे करा, ABCD इथे करू नका. मग इथे जर केली तर कन्फ्युजन होतं, इथे पुढे जर केली तर कन्फ्युजन होणार नाही आहे. ठीक आहे. सो हेच एक सांगायचं होतं. 17वा प्रश्न बघितला आपण. 18व्या प्रश्नाकडे जाऊयात. 1919च्या कायद्यानुसार कायदेमंडळावर काही नियंत्रण होते, त्यापैकी कोणत्या विषयांवर विधेयक आणण्यापूर्वी गव्हर्नर जनरलची संमती आवश्यक नव्हती. तुम्ही संमतीशिवाय गव्हर्नर जनरल जो आहे त्याच्या संमतीशिवाय तुम्ही कुठले विधेयक आणू शकता, साधारणपणे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. सार्वजनिक कर्ज आणि कर तसा मोठा विषय, त्याच्यामुळे तुम्ही याच्यावरती संमती असेल तरच. जनतेच्या धर्मरिवाज याच्यावरती संमती असेल तरच. आता परराष्ट्र प्रश्नच नाही, परराष्ट्र आणि देशी संस्थानाबाबत तुम्हाला कायदा करायचा असेल तर संमतीच घ्या. आता हा जो आहे कायद्यात बदल करायचा असला तर हे जे विधेयक आहे, आता विधेयक पासच होईल असं पण काही नसते, परंतु हे विधेयक समजा तुम्हाला मांडायचं असेल तर त्याला तुम्हाला आवश्यकता नाही आहे गव्हर्नर जनरलच्या परमिशनची. 1919चा हा कायदा आहे, दॅट इज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट, GOI. ठीक आहे. 18 प्रश्न बघितला आपण. 19वा प्रश्न बघूयात. दादासाहेब फाळके यांनी कोणते चित्रपट खाली दिलेले आहे, फाळकेंचे चित्रपट आपल्याला विचारलेले आहे. ठीक आहे. मोहिनी भस्मासूर आहे, येस हे बरोबर आहे. सेतुबंधन आहे, सीता स्वयंवर नाही आहे, गंगा अवतरण आहे. ठीक आहे. ABD सीता स्वयंवर हे नाटक होतं, 1843मध्ये आलेले, सांगलीला पहिला प्रयोग झालेला. आणि सीता स्वयंवर म्हटलं की एक नाव आपल्या डोळ्यासमोर पटकन तरळून गेलं पाहिजे, दॅट इज विष्णुदास भावे. विष्णुदास महाराष्ट्रातल्या रंगमंचावरती फार मोठं नाव होऊन गेलं, रंगमंचाला उभारी देण्याचं काम विष्णुदास भावे यांनी केलेलं आहे. सीता स्वयंवर हे विष्णुदास भावे यांचं आहे, म्हणजे आपण इथं निगेशनने देखील उत्तर काढू शकलो. 20वा प्रश्न. डलहौसी संदर्भात कोणते वाक्य योग्य नाही आहे. ठीक आहे. डलहौसी मुक्त व्यापार नीतीचा समर्थक होता, बरोबर आहे. स्वतःच्या खर्चातून कलकत्त्याला बैथून कॉलेजची स्थापना केली, त्यात मुलींना प्रवेश होता, बरोबर आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पाठपुराव्यामुळे 1856मध्ये हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा केला, हे देखील बरोबर आहे. प्रश्न विचारला योग्य कोणतं नाही, म्हणजे एकही योग्य कोणतं नाही, म्हणजे अयोग्य विचारलेलं आहे त्यांनी, अयोग्य विचारले, परंतु अयोग्य वाक्य एकही इथं दिसत नाही, म्हणून वरीलपैकी एकही नाही. पर्याय क्रमांक
4. फ्री ट्रेडचा हा समर्थक होता, लक्षात घ्या, डलहौसी. म्हणजे आपल्याला असं वाटेल की इंग्रज मुक्त व्यापाराचे समर्थक होते का नाही, तर होते. भांडवलशाहीवाले लोक असल्यामुळं भारतामध्ये आल्यानंतर मुक्त व्यापाराची नीती सुरू केलेली. त्याच्या अगोदरचा जो व्यापार आहे ना, तो व्यापारवादी धोरण आहेत, म्हणजे याला मर्कंटाइल म्हणतात किंवा प्रोटेक्टेड ट्रेड म्हणतात. प्रोटेक्टेड ट्रेड हे भारतात येण्याच्या अगोदर होतं. म्हणजे सुरुवातीच्या काळात जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी भारतात काम करत होती मोठ्या प्रमाणात व्यापाराचं, तेव्हा नंतरच्या काळात हळूहळू मुक्त व्यापार भारतामध्ये सुरू झालेला आहे. 21वा प्रश्न डिस्कस करूयात. 26 जुलै 1876 रोजी इंडियन असोसिएशन ऑफ कलकत्ता संस्था स्थापन झाली होती. तिचे उद्दिष्ट कोणते? ही जी संस्था आहे ही पहिली गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे की कोणाची? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेली ही संस्था आहे. ठीक आहे. राजकीय प्रश्नावरती प्रभावी लोकमत तयार करणे हा तिचा उद्देश आहे. ठीक आहे. त्यानंतर हिंदुस्थानच्या समस्यांची चर्चा करणे. आता बघा, हे चर्चा वगैरे करणे हे थोडंसं ज्याला म्हणतो ना की ॲग्रेसिव्हनेसचा हा प्रकार आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे अशा पद्धतीने कुठले ओपिनियन आता तयार करत नाही आहे. लोकांमध्ये एकता निर्माण करण्याचं मात्र काम ते करणार आहे. आणि ब्रिटिश सरकार व जनता यांच्यात संबंध प्रस्थापित करण्याचा कुठलाही संबंध नाही आहे. संबंध का प्रस्थापित करायचे? सुरुवातीला काय आहे, कारण ही 1876 बघा काँग्रेसच्या यादी आहेत हे लोक. म्हणजे काय, इथं एक लोकांना एकजूट करणे आणि एकमत करणे, लोकांमध्ये एकता तयार करणे. आणि मग हे झाल्यानंतरच आपण हे समस्यांची चर्चा करणार किंवा मग सरकारशी आपण बोलणार आणि जनतेचे प्रश्न सरकारला सांगणार आणि मग त्यांच्यामध्ये संबंध काय, जो काय प्रस्थापित करायचा तो करणार. पर्याय क्रमांक 4 ए आणि सी हे उत्तर आहे. म्हणजे लॉजिकली सोडवलेला आपण तो. 22वा प्रश्न आपण बघूयात. विधाने वाचून योग्य पर्याय लिहा. दुसरा बाजीराव पेशवा याच्या काळात जमीन महसुलाची मक्ता पद्धत चालू होती. ठीक आहे. एल्फिन्स्टनने त्याच्या काळात जमीन महसुलाची रयतवारी पद्धत चालू केली. ठीक आहे. आता आपण एक जर बघितलं, बाजीराव पेशवा जो आहे, दुसरा बाजीराव पेशवा, म्हणजे साधारण 1818 पर्यंत त्याचा कालखंड आपल्याला नेता येतो. म्हणजे 1818ला तर मराठ्यांचं राज्य हे संपलेलं आहे. 1818ला बाजीराव दुसरा आहे आणि नंतर कानपूरला गेलेला आहे तो. ठीक आहे. प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की मक्ता पद्धत होती का, तर आपल्याला याच्याबद्दल माहीत असणं गरजेचं आहे की मक्ता पद्धत होती का. आता बघा, मक्ता पद्धत काय म्हणजे मक्तेदारी देणं आणि त्या जमिनीवरचा महसूल जो आहे त्या ठराविक व्यक्तीला जमा करायला सांगणं. ठीक आहे. मग ही पद्धत जी आहे ती तर हीच पेशवा काळामध्ये आपल्याला चालू असलेली दिसते. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. एल्फिन्स्टनने काय केलं आहे, त्याने रयतवारी पद्धत चालू केली का त्याच्या काळामध्ये, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. एल्फिन्स्टनच्या मृत्यूनंतर मुंबई प्रांतामध्ये रयतवारी पद्धत जी ना ती सुरू झालेली आहे. पहिल्यांदा रयतवारी आपल्याला दिसते मद्रासमध्ये सुरू झाली, बॉम्बेला देखील नंतर सुरू झालेली आहे. एल्फिन्स्टनला प्रश्न विचारला होता आपल्याला बघा, एल्फिन्स्टनला कोणती पद्धत सुरू करायची होती, तर ती होती मौजेवारी. मौजेवारी नावाची पद्धत जी ती एल्फिन्स्टनला सुरू करायची होती, मात्र सुरू करू शकला नाही आहे तो. नंतर रयतवारी आलेले. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 ए बरोबर आहे, बी हे चूक आहे. 23वा प्रश्न बघू. साताऱ्याच्या प्रति सरकारच्या काळात स्त्रियांनी वाटा उचलला, त्यापैकी महत्त्वाच्या स्त्रिया कोण आहे? ठीक आहे. राजूताई पाटील होत्या का, तर होत्या. त्यानंतर लक्ष्मीबाई नायकवाडी होत्या का, होत्या. ठीक आहे. राजूताई पाटील, लक्ष्मीबाई नायकवाडे आहे. रमाबाई तांबे आणि अवंतिकाबाई गोखले. ठीक आहे. ही नावं आपल्याला पुस्तकामध्ये दिसत नाही. राजूताई पाटील, लक्ष्मीबाई नायकवाडे यांच्याबरोबर अजून 2 स्त्रियांची नावं येतात. एक आहे विजयाताई लाड लिहितो मी शॉर्टमध्ये, विजयाताई लाड आहेत. आणि दुसरे जे आहे लीलाबाई पाटील आहे, लीलाबाई पाटील हे देखील ह्या प्रति सरकारमध्ये होत्या. 24वा प्रश्न आहे. रानडेंचा प्रश्न विचारलाय, कोणत्या संस्था स्थापनेत सहभाग होता? सब जज परिषद याच्यामध्ये होता का, होता. वसंत व्याख्यानमाला होता. फिमेल हायस्कूल होता. मराठी ग्रंथोत्तेजक मंडळ होता. वरील सर्व. ठीक आहे. हा एक राहिला आपला प्रश्नावरती. भारतीय हिंदू शुद्धी सभा हिची स्थापना कोणी केली? भारतीय हिंदू शुद्धी सभा. ठीक आहे, सभा. तर शुद्धी चळवळ जी आहे ना ती कोणी सुरू केली? आर्य समाजाने सुरू केलेली. त्याच्यामुळे आपल्याला एक लॉजिक इथं आपण देऊ शकतो की कर्मठ जे आर्य समाजाचे अनुयायी आहे तर त्यांनी ह्या भारतीय शुद्धी सभेची
स्थापना केलेली आहे. म्हणजे ज्याला म्हणतं की दुसऱ्या म्हणजे हिंदू धर्मातून किंवा वैदिक धर्मातून ख्रिश्चन असेल किंवा मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश घेतलेल्या लोकांना परत त्या धर्मामध्ये माघारी आणणे. ठीक आहे. 25 प्रश्न आपण बघितलेत. 26वा प्रश्नाकडे आपण जाऊयात. गरिबांचा कैवारी, भगवा झेंडा, तरुण मराठा, राष्ट्रवीर कुणी सुरू केलेला आहे? आपल्याला हे विचारलेलं आहे. ठीक आहे. राष्ट्रवीर तुम्ही एक जर लक्षात ठेवलं, राष्ट्रवीर फक्त शामराव देसाई तुम्हाला जरी माहीत असले, डीचं 2, तर आपल्याला 2 उत्तर लगेच भेटून जातात. आयदर 1 और 4. ठीक आहे. 1 उत्तर आहे याचं. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला समजा तुम्हाला राष्ट्रवीर शामराव देसाई हे जर माहीत नसेल तरी समजा याच्याऐवजी समजा तुम्हाला तरुण मराठा सखाराम सावंत माहीत असेल तरी त्याचं उत्तर येईल. ठीक आहे. भगवा झेंडा हा कोणाचा आहे? दत्ताजीराव कुरणे. पर्याय क्रमांक 1 हे 26चं उत्तर आहे. त्यानंतर 27वा प्रश्न बघूयात. 1851 साली सुरू केलेलं रास्त गोफ्तार नावाचं गुजराती वृत्तपत्र, 1851ला रास्त गोफ्तार जे वृत्तपत्र आहे, जे की गुजराती वृत्तपत्र आहे, हे कुणी सुरू केलेलं किंवा कुणी सुरू केलं होतं? ठीक आहे. आता याच्यामध्ये काही जी नावं आहेत बघा, फरदून जी आहे, KR कामा आहे, मोतीवाला आहे, नवीचंद्र राय, तर ह्यापैकी कुणी सुरू केलेलं आहे? ठीक आहे. तर याचं उत्तर आहे फरदून जे आहे, KR कामा आहेत, A आणि B हे उत्तर आहे. प्लस नंतर याच्यामध्ये दादाभाई देखील आपल्याला दिसतात, दादाभाई. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर याचं आहे. 28वा प्रश्न बघूयात आपण. तो मुंबई इलाख्याचा गव्हर्नर होता. खानदेशात भिल्लांचा उपद्रव कमी व्हावा म्हणून प्रयत्न केले. त्याने पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ इंडिया, बघा क्लिक जे आहे आपली, ही क्लिक आहे किंवा हे आपले हिंट आहे. पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला साम्राज्यवादी होता माल्कम. पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ इंडिया कोणी लिहिला? माल्कम लिहिला आहे. ठीक आहे. आणि मुंबई इलाख्याचा गव्हर्नर होता. भिल्लांचा उपद्रव कमी व्हावा म्हणून त्याने काय केले? प्रयत्न केलेले आहेत. माल्कमच्या डायरीज फेमस आहेत फार. बघा 29वा प्रश्न बघूयात. युरोपात औद्योगिक क्रांतीपूर्वी इंग्लंड व अन्य युरोपीय देशात स्थानिक उद्योगधंदे होते. औद्योगिक क्रांतीमुळे त्यातले सर्व नष्ट झाले का? तर नष्ट झाले. कारण काय की औद्योगिक क्रांतीमुळे मोठे उद्योग सुरू झाले आणि छोटे उद्योग जे ते नष्ट झालेले आहेत. हिंदुस्थानात औद्योगिक क्रांती होऊ दिली नाही, त्यामुळे बेकारांना काम देण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. हिंदुस्थानात औद्योगिक क्रांती झाली का? म्हणजे बघा एक स्वतःलाच प्रश्न विचारा, हिंदुस्थानामध्ये औद्योगिक क्रांती झाली का? नाही झाली ना. त्याच्यामुळे कामगारांना प्रश्न देण्याचा प्रश्न येणार आहे का? नाही. म्हणजे दोन्ही बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. आता 30वा प्रश्न आपण बघूयात. भारतीय मुस्लिम राष्ट्रवादी नेते होते. पुढील वळीत आपल्याला वर्ण विचारले. महात्मा गांधींनी त्यांना राजकारणात आणले. बघा ही एक मोठी हिंट आपल्याला इथं दिसते. खिलाफत परिषदेचे सचिव होते. खिलाफत होते म्हटल्यावर ते आपल्याला इथं लगेच कळलं पाहिजे की अली ब्रदर्सबद्दल बोलत आहेत. शौकत अली. ठीक आहे. शौकत अली हे उत्तर आहे. स्वतः ते वकील होते. 31वा प्रश्न. छोट्या कुटुंबासाठी 4 चाकी जनता कार तयार करण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी अशी 1969 सालापासून मागणी होती. अशी छोटी कार बनवण्याचे तंत्रज्ञान व आवश्यक प्रशिक्षण घेण्यासाठी कोणाला इंग्लंडला पाठवले गेले? संजय गांधी. मारुती उद्योग जो आहे तो. ठीक आहे. यांना कदम सरांच्या पुस्तकात दिलेले आहे. त्यानंतर 32वा प्रश्न. NM जोशी, श्री नारायण मल्हार जोशी यांच्या संदर्भात काय खरे आहे? ते प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते होते का? तर होते. हे 11वीच्या पुस्तकात दिसेल. सोशल सर्व्हिस लीग स्थापन केली का? यस. 11वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला दिसते. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते का? तर हो, ते उपस्थित राहिलेले होते. भारतीय मजदूर संघ स्थापन केला का? तर नाही. भारतीय मजदूर संघ कोणी स्थापन केलेला आहे? दत्तोपंत ठेंगडी 1955ला हा मजदूर संघ स्थापन झालेला आहे. त्याच्यामुळे NM जोशी ABC बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आपण बघूयात. हुंडा विध्वंसक सभा मुंबईमध्ये ही संस्था कोणी स्थापन केली? प्रबोधनकार ठाकरेंनी केलेली. लक्षात असू द्या, प्रबोधनकार ठाकरे. हुंडा विध्वंसक सभा. हुंडा घेतला नाही पाहिजे. 34वा प्रश्न बघा. होम रूल लीग चळवळीत खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी प्रवेश केला? गोपाळकृष्ण गोखले, जवाहरलाल नेहरू, मोहम्मद अली जिना,
चित्तरंजन दास. होम रूल लीग जी चळवळ तयार झालेली आहे त्याच्यामध्ये कुठल्या नेत्यांनी प्रवेश घेतलेला आहे असा प्रश्न आपल्याला दिसतो. आता हे असा प्रश्न आला ना, जनरली ऑल ऑफ द अबोव हे उत्तर बऱ्यापैकी बरोबर असतं. कारण काय की प्रवेश घेतला नाही हे त्या एक्झामिनरला किंवा पेपर सेटरला तयार करणं फार अवघड आहे. की कुणी प्रवेश घेतला नसेल, एखाद्याने घेतला असेल तर मग ते फार अवघड होईल ना. सो त्याच्यामुळं अशा पद्धतीचे प्रश्न जर असतील तर बऱ्याचदा ऑल ऑफ द अबोव हे उत्तर असतंय. पश्चिम बंगालमधील नक्षलवादी या लहानशा गावामध्ये 1967 मध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली भूमिहीनांचा उठाव केला व एक सशस्त्र राजकीय आंदोलन सुरू झालेलं आहे. 1967च्या जे आंदोलन जे सुरू झाले, नक्षलवादी चळवळ जी सुरू झालेली आहे, तर याच्या सुरुवातीचे नेते कोण आहेत हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. चारू मुजुमदार होते आणि कानू सन्याल. ठीक आहे, हे दोघं जे ते सुरुवातीचे नेते आहेत. लक्षात ठेवा हे उत्तर. सो पर्याय क्रमांक याचा 2 असेल. पुढचा प्रश्न आपण डिस्कस करूया. खालील वर्णनावरून कोणती चळवळ आहे ते ओळखा. सय्यद अहमद रायबरेली यांच्या मते यांच्या अनुयायाने इस्लाम धर्माची मूल तत्त्वे प्रसूत करण्यासाठी बंगालच्या ग्रामीण भागामध्ये ही चळवळ सुरू केलेली आहे. हिंदू जमीनदारांच्या अत्याचाराविरुद्ध मुस्लिम शेतकऱ्यांची संघटना बांधून बंड करायला प्रवृत्त केलेलं आहे. कुठली चळवळ आपल्याला विचारली जाते. काय हिंट आहे, तर ही बंगालमध्ये असावी. ठीक आहे. त्याच्यानंतर ते अनुयायी जे आहेत ते रायबरेली यांचे अनुयायी असावेत. ठीक आहे. तर काय याचं उत्तर येतं, तितुमीर जो आहे किंवा हिंदू मीर, इथे हे प्रिंटिंग मिस्टेक आहे. तितुमीर जे आहे, तितुमीरची जी चळवळ आहे, तर हे उत्तर आहे. 1872 पासून साधारण 1812 ते साधारण 1831-32 पर्यंत चाललेली ही तितुमीर किंवा टिटुमीरची चळवळ आहे. 37वा प्रश्न आपण बघूयात. अयोग्य नाही म्हणजे काय योग्य आहे असं विचारलेले. विनिमय दर निश्चित करण्याच्या मध्यवर्ती बँकेच्या कार्याला सर रॉबर्ट क्लाइव्ह यांनी सुरुवात केली. देशाची मध्यवर्ती बँक असावी ही संकल्पना वॉरन हेस्टिंगने मांडलेली. आपला प्रश्न काय विचारला आहे, योग्य कुठलं आहे हे विचारलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही योग्य आहेत, त्याच्यामुळे दोन्ही बरोबर आहेत. दोन्ही बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. हे देखील बरोबर, रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॉरन हेस्टिंग. खालीलपैकी कोणी फर्ग्युसन महाविद्यालयात इंग्रजी अध्ययन केले होते. फर्ग्युसन महाविद्यालय घ्या आणि त्यातही इंग्रजी घ्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, आगरकर, टिळक, धोंडकेशव कर्वे आणि गोपाळकृष्ण गोखले म्हणजे हे ऑप्शन सगळे जे आहे ना ते सगळे जवळ आहे. क्लोज आपल्याला इथं हा एक क्लोज कॉल आहे. याच्यामध्ये उत्तर काय, आगरकर होते आणि त्याच्यानंतर गोखले होते. ठीक आहे. अशा वेळी चुकण्याची दाट शक्यता आपल्याला, कारण सगळंच वाटतं. ठीक आहे. आगरकर होते, गोखले होते, त्यानंतर आपटे, केळकर, साधारण अशी मंडळी होते. टिळक आणि कर्वे नव्हते. 39वा प्रश्न आहे. एन. मुजुमदार, सोमेंद्रनाथ टागोर, अजित रॉय, मानवेंद्रनाथ रॉय आणि त्यांच्याशी किंवा ते असोसिएट असलेले पक्ष विचारलेले आहेत आपल्याला. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये मानवेंद्रनाथ रॉय हे जर समजा तुम्ही नाव घेतलं, मानवेंद्रनाथ रॉय यांच्याबद्दल काय, डाव्या विचारांचे व्यक्ती आहे. रशियामध्ये वगैरे गेलेले, लेनिन संबंध आहेत, म्हणजे रशियाच्या नेत्यांशी संबंध आहे त्यांचे. ठीक आहे. मग असं जर असेल, मानवेंद्रनाथ रॉय हे असतील, तर मग यांचं काय असेल, साधारणपणे लेफ्टिस्ट पार्टी असेल आपल्याला असं साधारण दिसतंय. परंतु ह्या सगळ्याच लेफ्टिस्ट पार्टी आहे याच्यामध्ये. ठीक आहे. दुसरं बघूयात आपण. अजित रॉय, समजा आपल्याला माहीत असेल अजित रॉय यांचं कार्य काय किंवा कुठल्या पक्षाशी असोसिएटेड आहेत अजित रॉय, तर लेनिनच्या पक्षाशी असोसिएटेड होते, लेनिनिस्ट पक्ष. हे जर माहीत असेल तर उत्तर येईल सीचं 2. हे 2 पर्याय राहतात बघा. मानवेंद्रनाथ रॉय हे जहाल लोकशाही जो पक्ष आहे ना त्या पक्षाकडून आहे किंवा त्यांची विचारसरणी त्या पक्षाला धरून आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. ठीक आहे. एन. डी. मुजुमदार जे होते ते भारतीय बोल्शेविक पार्टी ऑफ इंडिया, तर तिच्याशी असोसिएटेड आहेत. 40वा प्रश्न आहे.
1857च्या उठावाला शिपायांचे बंड कोणी म्हटलंय? कोण म्हटलं की 1857चा उठाव हा उठाव नसून शिपायांचं बंड होतं? कोण म्हटलंय? शोधा त्यांना. ठीक आहे. तर म्हणजे शोधा त्यांना म्हणजे काय, आपण काय कोणावर टीका नाही करत आहे, इतिहासकार आहे. कोण इतिहासकार आहेत जे आहेत ते शिपायांचे बंड म्हणतात. नर फाटक होते त्याच्यामध्ये, होते का? येस होते. आणि त्याच्यामध्ये अजून कोण आहे? जॉन लॉरेन्स. ए आणि बी हे नाही आहे. ठीक आहे. 41 नेटिव्ह ओपिनियन या वृत्तपत्राचा पहिला अंक 4 जानेवारी 1864ला प्रसिद्ध झाला. या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? मामा परमानंद हे नेटिव्ह ओपिनियनचे संपादक होते. 1864ला सुरू झालेलं आहे. नेटिव्ह म्हणजे काय? ब्रिटिशांना किंवा युरोपियन लोकांना, नेटिव्ह म्हणजे भारतातले लोक, यांच्याविषयी सहानुभूती तयार करणे किंवा यांचं काय म्हणणं आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, जे काही गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी मामा परमानंद यांनी सुरू केलेलं आहे. ते मामा परमानंद यांचं नाव काय? नारायण महादेव होतं. ठीक आहे. सुरुवातीला हे नेटिव्ह ओपिनियन जे आहे ना ते इंग्लिशमध्येच चालत होतं. 2 वर्षांनंतर हे मराठीमधून सुरू केलेलं आहे. 42वा प्रश्न आपण बघूयात. इतिहास लेखनात स्थानिक इतिहास या शाखेत त्यांनी मोलाची भर घातली. इंग्रजी मराठी दोन्ही भाषेत लेखन केले. इंग्रज सरकारने त्यांना राव बहादूर पदवी दिली. लोकमान्य टिळक यांच्याकडून प्रेरणा घेऊन वयाच्या 24व्या वर्षी त्यांनी काय केले? झाशीच्या राणीचे चरित्र लिहिलेलं आहे. असाही प्रश्न येऊ शकतो नुसता, झाशीच्या राणीचे चरित्र कोणी लिहिले? पारसनीस, डी.बी. पारसनीस, द.ब. पारसनीस. ठीक आहे. स्थानिक इतिहासात देखील त्यांचं मोलाचं महत्त्व आहे. किंवा तुम्हाला हे फक्त लक्षात ठेवायचं असेल तर हे पारसनीसांचं नाव जे आहे ते झाशीच्या राणीचं चरित्र याच्याशी लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 43वा. 1906 मध्ये सुरू केलेल्या वंदे मातरम या दैनिकाचे संपादक कोण होते? 1906 आहे, साल लक्षात घ्या. आणि वृत्तपत्राचं नाव काय? वंदे मातरम आहे. ठीक आहे. अरविंद घोष. वंदे मातरम म्हटल्यावर अरविंद घोष आहे, आपल्याला माहिती. ठीक आहे. 43वा प्रश्न आपण बघितला. सुरू कोणी केलेलं आहे? आता हे वंदे मातरमचे संपादक होते. सुरू कोणी केलं होतं? लाला लजपतराय होत्या, लक्षात ठेवा. हे असे जरा गडबड करणारे प्रश्न असतात. लाला लजपतराय. सुरू लाला लजपतराय यांनी केले. संपादक म्हणून त्यांनी अरविंद घोष यांची नेमणूक केलेली. 44वा प्रश्न बघूयात आपण. मेयो यांनी लिहिलेल्या मदर इंडिया पुस्तकाला प्रत्युत्तर म्हणून अनहॅपी इंडिया हे पुस्तक जे आहे ते कोणी लिहिलेलं आहे? लाला लजपतराय यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि अनहॅपी इंडिया नावाचं पुस्तक. ठीक आहे. लाला लजपतराय यांच्या पुस्तकांवरती प्रश्न विचारलेला आहे बघा. ठीक आहे. लाला लजपतराय ज्यांना पंजाब केसरी म्हटलं जायचं, पंजाब केसरी लाला लजपतराय यांना म्हटलं जायचं. ठीक आहे. यंग इंडिया सुरू केलं होतं त्यांनी अमेरिकेत. यंग इंडिया सुरू केलं होतं. त्यानंतर पुस्तक जर बघितलं तुम्ही, अनहॅपी इंडिया हे एक आहे. त्यानंतर काय? पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया नावाचं एक पुस्तक त्यांचं आहे. पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया नावाचं पुस्तक आहे लाला लजपतराय यांचं. लाला लजपतराय यांचे पुस्तकं विचारलेले आहेत आपल्याला राज्यसभा मेन्स 2019ला. 45 कोणाचं वर्णन दिलेलं आहे? 1891 मध्ये संमती वयाच्या विधेयकाला पाठिंबा दिलेला आहे. हिंदू रिव्ह्यू हे मासिक सुरू केले. सगळ्यात मोठा क्ल्यू हा आहे. टिळकांच्या नेतृत्वाखाली होम रूल लीग डेप्युटेशनचे सदस्य म्हणून 3दा इंग्लंडला गेलेले. ह्यात ब स्टेटमेंट किंवा सी स्टेटमेंट ज्याने ह्या दोन्हीपैकी एक जरी माहीत असेल तर तुम्हाला उत्तर लगेच येईल. बिपिनचंद्र पाल. हिंदू रिव्ह्यू सुरू केलेले त्यांनी आणि टिळकांच्या जे नेतृत्वाखाली जे इंग्लंडला गेलेले लोक होम रूलसाठीचे, तर त्याच्यामध्ये हे गेलेले आहे. 46वा प्रश्न आपण बघूयात. तत्कालीन पुण्यामध्ये येणाऱ्या काही कबीरपंथी फकीरांना यांच्याकडून रोज संत कबीरांचा बीजमती हा जो ग्रंथ आहे तो वाचून देत असायचे. कोण होते ते? फुले. शिकलेले असल्यामुळं बीजमती नावाचा जो ग्रंथ आहे तो वाचून द्यायचे. ठीक आहे. कबीर पंथामध्ये बरेचसे फॅक्शन्स आहेत, बरेचसे संप्रदाय आहेत. दादू पंथ आहे, कबीर पंथ आहे राजस्थान आणि इकडे नॉर्थकडे. त्यानंतर पुढचा प्रश्न 47वा. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणते प्रमुख नेते असहकार चळवळीमध्ये सहभागी झाले होते?
शिवराम परांजपे आहे, हरिभाऊ फाटक आहे, चिंतामणराव वैद्य आहे, वासुकाका जोशी, वरीलपैकी सगळे लोक इथं आपल्याला एनरोल झालेले दिसतात. सावित्री ही आध्यात्मिक कविता कोणी लिहिली? आता आध्यात्मिक कविता वगैरे कोण लिहिणार आहे? अरविंद घोष सोडून कोण लिहिणार आहे म्हणजे ह्या काळामध्ये? अरविंद घोष सुरुवातीला क्रांतिकारी चळवळीमध्ये होते, नंतर काय केलं, राजकारणापासून संन्यास घेतला आणि अध्यात्माका वळले. पॉंडिचेरीच्या जवळ त्यांनी आश्रम स्थापन केला. आजही तो ॲरोव्हिले नावाचा आश्रम आजही आहे. गव्हर्नमेंटचा ताबा आहे त्याच्यावरती, किंवा गव्हर्नमेंटचं रेग्युलेशन आहे. सावित्री नावाची कविता अरविंद घोष यांनी सुरू केलेली आहे. 1910 मध्ये ते हे पॉंडिचेरीला राजकीय संन्यास घेऊन गेले होते. 49वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कायद्याला पंडित नेहरूंनी गुलामीची सनद असे संबोधले आहे? नेहरूंनी गुलामीची चार्टर ऑफ स्लेव्हरी म्हटलेलं आहे. ठीक आहे, काय उत्तर आहे? 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट याला चार्टर म्हटलेलं आहे, स्लेव्हरीची चार्टर. ह्याच्याबद्दल खूप 2-3 गोष्टी बघा की काय म्हटलेलं होतं याला, की इंजिन नसलेली गाडी, एक गाडी आहे पण त्याला इंजिन नसलेली गाडी, इंजिन शब्द लक्षात ठेवा 1935च्या कायद्याला. ठीक आहे, आणि ह्या 35च्या कायद्याने काय केलं, आणि ही गुलामीची सनद का म्हटली, तर गव्हर्नर जनरल जो आहे किंवा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया याला खूप अधिकार दिलेत, विशिष्ट अधिकार दिले, म्हणून त्याला तसं म्हटलं गेलेलं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट काय आहे की हा जो ॲक्ट आहे ना, हा विदाऊट प्रिॲम्बल होता, याला प्रिॲम्बल नव्हतं. 1919चा कायदा त्याला प्रिॲम्बल होतं. ठीक आहे, 1919चा कायदा आणि 1935चा कायदा हे जे 2 कायदे ना, 1919 आणि 1935चा कायदा, हे तुलनात्मक अभ्यास करा. जसं की डायरकी पहिली कुठं आली, तर मग ती डायरकी ॲट प्रोव्हिन्सेस ही 1935ला सुरू झालेली आहे. 2 भागामध्ये ते विषयांचं वर्गीकरण करणं, आणि मग 35च्या कायद्याने डायरकी ॲट सेंटर गेलेले आहेत. ठीक आहे, सो ह्या गोष्टी विचारतात. 50वा प्रश्न आपण बघूयात. खालीलपैकी कोणत्या तरतुदी क्रिप्स मिशनमध्ये करण्यात आल्या होत्या? युद्ध झाल्यानंतर आम्ही तुम्हाला वसाहतीचं स्वराज्य देऊ म्हटले होते. भारतात संघराज्य शासनाची स्थापन करू म्हटले होते. नव्या राज्यघटनेची निर्मिती सर्व प्रकारे तुमच्या हातामध्ये असेल. संस्थानांना संघराज्यातून बाहेर पडता येणार नाही, दॅट वॉज रॉंग. पडता येईल असं त्यांनी म्हटलं होतं, म्हणून पर्याय क्रमांक 1 50व्याचं हे उत्तर आहे. ठीक आहे, त्यांना हे जे संस्थान आहे त्यांना स्वयंनिर्णयाचं तत्व दिलं होतं. स्वयंनिर्णय किंवा ज्याला सेल्फ डिटर्मिनेशन म्हणतो, जे पहिल्या महायुद्धानंतर सगळ्या जगामध्ये चाललं होतं बघा. ठीक आहे, पुढं काय, आणि गांधीजी म्हणजे ते फेमस एक वाक्य बघा गांधींचं, बुडत्या बँकेवरील पुढच्या तारखेचा चेक, ते कोणाला म्हटलेलं आहे, तर हे क्रिप्स मिशन जे भारतात आलेले त्यालाच म्हटलेले गांधीजींनी पण. ठीक आहे, 51वा प्रश्न आपण डिस्कस करूयात. ट्रान्सलेशन सोसायटी या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली होती? ट्रान्सलेशन सोसायटी सर सय्यद अहमद खान यांनी स्थापन केलेली आहे ट्रान्सलेशन सोसायटी. नंतर तिचं रूपांतर जे आहे ना, ट्रान्सलेशन सोसायटीचं रूपांतर सायंटिफिक सोसायटीमध्ये झालेलं आहे, सायंटिफिक सोसायटी. ठीक आहे, 52वा प्रश्न बघा. कोणाचं वर्णन दिलं आहे? त्यांनी पदवी शिक्षणासाठी शांतिनिकेतनच्या विश्वभारती विद्यापीठात प्रवेश घेतला. स्वतः त्या विद्यापीठाच्या आचार्य बनलेले आहेत. त्यांच्या विवाहास महात्मा गांधी, सर क्रिप्स उपस्थित होते. 52वा प्रश्न आहे आपल्याला, मुळात ही व्यक्तीच मोठी असणार आहे कारण साक्षात गांधी, क्रिप्स वगैरे उपस्थित होते. ठीक आहे, इंदिरा गांधी आहे. पदवी शिक्षणासाठी त्यांनी हे विश्वभारती विद्यापीठात प्रवेश घेतला होता, आणि रवींद्रनाथ टागोरांनीच त्यांना इथे प्रियदर्शिनी नाव दिलं होतं बघा. इंदिरा गांधींचं जे नाव आहे दुसरं प्रियदर्शिनी, हे नाव कोणी दिलेलं आहे त्यांना? टागोर यांनी दिलेलं, लक्षात असू द्या. कधी विचारला प्रश्न कुठे, तर टागोरांनी दिलेला आहे. आणि नंतर त्या स्वतः आचार्य किंवा चान्सलर बनलेल्या आहेत त्या युनिव्हर्सिटीच्या विद्यापीठाच्या. 53वा प्रश्न, काँग्रेसच्या अधिवेशनात भारतातील वाढते दारिद्र्य हा ठराव संमत करून त्यासाठी ब्रिटिशांच्या समान आर्थिक धोरणाला जबाबदार धरलेला आहे. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये ही घटना घडलेली? 1986चं जे दुसरं अधिवेशन आहे त्याच्यामध्ये ही घटना घडलेली आहे. ठीक आहे, इन्क्रीजिंग इंडियन पॉवर असा ठरावच इथं त्यांनी मांडलेला आहे. 54वा प्रश्न आहे, कोणत्या व्हाईसरॉयने गांधीवादी पद्धतींना ब्लॅकमेल म्हटलेला आहे? ते म्हणायचे की गांधी ब्लॅकमेल करतात. कोण आहे? लॉर्ड लिनलिथगो आहे. लॉर्ड लिनलिथगो. कधी हे साधारण काळ काय आहे? 1936 ते 44 आहे. लिनलिथगो लॉर्ड. काय झालेले लिनलिथगोच्या काळामध्ये 1935चा कायदा पास झालेला आहे. त्याच्यानंतर 1937ला इलेक्शन झालेले आहेत. ठीक आहे ना. दुसरं महायुद्ध, सेकंड वर्ल्ड वॉर 1939ला सुरू झालेले.
भारताला जी ऑगस्ट ऑफर दिली त्यांनी, ऑगस्ट ऑफर 1940, हे सगळ्या गोष्टी लिंडलिथगोच्या काळातच घडलेल्या आहेत. 55वा प्रश्न बघूयात आपण. मिरत कट खटला काँग्रेस वर्किंग कमिटीने केंद्रीय संरक्षण समिती स्थापन केली, सेंट्रल प्रोटेक्शन कमिटी, डिफेन्स कमिटी. खालीपैकी कोणाचा या कमिटीमध्ये समावेश नव्हता असं विचारलेलं आहे. नेहरूंचा समावेश नव्हता बघा, म्हणजे जवाहरलाल नेहरूंचा याच्यामध्ये समावेश नव्हता, बाकी सगळ्यांचा समावेश होता. ठीक आहे. मिरत कट खटला हा कधी सुरू झालेला आहे? 1929ला सुरू झालेला आणि फायनल त्याचा रिझल्ट साधारण 1933 पर्यंत आलेला आहे. जवळपास 27 भारतातल्या लेफ्ट म्हणजे डाव्या ट्रेड युनियनिस्ट, ज्याला आपण म्हणतो कामगार चळवळीतल्या लोकांना त्यांनी शिक्षा दिलेल्या आहेत. ठीक आहे. यांच्याबरोबर 3 इंग्रज पण होते, परंतु ते काही जास्त पुस्तकामध्ये आपल्याला दिसत नाही. 56वा प्रश्न बघूया. स्ट्रॅची कमिशनच्या संदर्भात कोणतं वाक्य बरोबर आहे किंवा काय चुकीचं विचारलेलं आहे? स्ट्रॅची कमिशन लॉर्ड रिपनच्या काळात हा आयोग नेमला गेला. लॉर्ड रिपन नाही आहे, लॉर्ड लिटन आहे, ते लिटन. त्याच्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे बघा, हे वाक्य हे चुकीचं आहे. आयोगाने प्रांतामध्ये फेमाईन कमिशनर नेमण्याची शिफारस केली, हे देखील चुकीचं आहे. या स्ट्रॅची कमिशनने नाही तर दुसऱ्या एका कमिशन आहे, दॅट इज मॅकडोनाल्ड कमिशनने हे प्रांतांमध्ये कमिशनर नेमण्याची सुरुवात केलेली होती. दोन्ही पर्याय चुकीचे आहेत, त्याच्यामुळे ब चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. महाराष्ट्रातील काही साहित्यिकांनी 1923 साली रविकिरण मंडळ स्थापन केले. कोणते कवी या संस्थेशी संबंधित नव्हते? विश्वनाथ कार हे त्याच्याशी संबंधित नव्हते. ओडिशी साहित्य आणि ओडिसा वगैरे ह्या गोष्टींशी आपल्याला त्यांचा संबंध दिसतोय. गिरीश आहे, यशवंत आहे, माधव जुलियन झाले, माधव जुलियन आहे ते. ठीक आहे, माधव जुलियन आहे. सो हे रविकिरण मंडळ आहे. रविकिरण मंडळाच्या अगोदर जी म्हणजे काय बघा, भारतामध्ये जर आपण बघितलं कविता, महाराष्ट्रामध्ये जर कविता बघितल्या तर साधारणपणे केशवसुतांपासून महाराष्ट्रातल्या कवितेचा हा काळ सुरू होतो. मग एक तुतारी आणून द्या मला, एक तुतारी द्या मला, आणि किंवा अंतर्जाच्या मुलाचा पहिला प्रश्न, ह्यासारख्या कविता भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले. ब्रिटिश लिबरलिझम आणि जो काही ब्रिटिशांची विचार पद्धती आहे, ब्रिटिशांचा जो लिबरलिझम आहे, ब्रिटिशांचा जो रोमॅन्टिसिझम आहे, रोमॅन्टिसिझम ह्या शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर माहीत करून घ्या. स्वच्छंदवाद, कवितेमध्ये रोमॅन्टिसिझम असतो. तर हा एक लिबरलिझम रोमॅन्टिसिझम महाराष्ट्रातल्या कवितांमध्ये आलेला आहे आणि नंतर हा बदलला. साधारण 1920 पर्यंत हा एक मोठा कालखंड केशवसुतांनी स्वतः चालू केलेला आहे. नंतर मात्र डे टू डे लाईफ म्हणजे जगण्याचे जे प्रश्न आहेत, जगण्याच्या गोष्टींवरती तुम्ही कविता लिहायला लागलेल्या आहेत. ठीक आहे ना. म्हणजे तुम्ही शाळेमध्ये कविता वाचल्या असतील, मुंबईचं वर्णन आहे, मग ते पिंपात मेले उंदीर वगैरे, म्हणजे किंवा ह्या तुमच्या डे टू डे लाईफशी असोसिएटेड असलेल्या ह्या काही कविता ह्या रविकिरण मंडळाने ह्याच्यामध्ये सुरू केलेल्या आहे. दैनंदिन जीवनाचा भाग असलेल्या ज्या कविता आहेत त्या हे लोक तयार करत आहेत. 98वा प्रश्न बघा. पंडित रामनारायण यांनी लिहिलेली काही नाटकं खाली दिलेली, त्यापैकी कोणती नाटकं ही त्यांनी स्वतः लिहिलेली आहे? ठीक आहे. कुलसरवर्ण, त्याच्यानंतर आपल्याला अजून कुठलं नाटक दिसतंय? रत्नावली. हे 2 नाटकं जे आहेत ही रामनारायण यांनी लिहिलेली आहे. ठीक आहे. बाकीचे जे आहुती आहे, किसान आहे, हे पृथ्वीराज कपूर यांची नाटकं, पृथ्वीराज कपूरांचं आहे, पृथ्वीराज कपूर. ओके. 1942 साली महिला आत्मरक्षण समिती कोणी संघटित केलेली आहे? ज्या बंगालमध्ये ज्या डाव्या विचारसरणीच्या स्त्रिया होत्या त्यांनी ही 1942 साली महिला आत्मरक्षण समिती सुरू केलेली आहे. ग्रामीण महिला ज्या आहेत ना त्यांना संघटित करायचं. आणि इव्हन त्यांनी 1943ला जो काही बंगालमध्ये दुष्काळ आला होता त्या दुष्काळावरती देखील मोठं काम केलेलं होतं. लास्ट ब्रिटिश शासनाने नेमलेल्या आयोगाची कालानुक्रमाने मांडणी करा. हार्टोग समिती, बटलर कमिटी, यंग हिल्टन आयोग. हार्टोग समिती कधीची? शिक्षणाची 1929ची. बटलर कमिशन संस्थानिकांशी कसे संबंध ठेवायचे त्याची कमिटी 1927ची. आणि हिल्टन यंग कमिशन किंवा आयोग जो आहे तो 1926 आहे. म्हणजे हा 1, हा 2, हा 3, म्हणजे पहिलं काय येणार आहे? सी येणार आहे.
नंतर बी येणार आहे, नंतर ई येणार आहे, CBA ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण हे इतिहासाच्या क्वेश्चन पेपरचं डिस्कशन केलेलं आहे. आपण इथे थांबूयात. थँक्यू.